नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना। काल खूप चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचं मतदान काही 2-3 प्रभागामधले प्रकार वगळता इतर ठिकाणी शांततेनं झालं। त्याबद्दल ज्या ज्या ठिकाणी शांततेत मतदान झालं तिथल्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर पोलीस खात्यानं सुद्धा काल चांगल्यापैकी कामगिरी पार पाडली। त्याच्यामध्ये डीवायएसपी सायकर साहेब, पीआय कुकडे, त्यांचे सर्व एपीआय, पीएसआय, बाहेरून आणलेले पोलीस फोर्सचे सर्व शिपाई कर्मचारी, बार्शीचे शिपाई कर्मचारी, पोलीस स्टेशनचे, या सगळ्यांनी आपापल्या परीनं, विशेषतः होमगार्ड आणि महिला शिपाई आणि होमगार्ड यांनी चांगल्यापैकी काल बंदोबस्त ठेवला। त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो। पण काल नागरिकांनी पण उत्स्फूर्तपणे मतदान केलं आणि नागरिकांना जाणीव झाली होती की हे नगरपालिकेच्या मतदानाला जाणं हे आपलं कर्तव्य आहे। काही ठिकाणी काही महिला गेल्यानंतर त्यांना कळलं की आधीच आपलं मतदान कोणीतरी केलेलं आहे, त्यांनी तक्रारी केल्या। असं काही बऱ्याच ठिकाणी मग ते मला वाटतं ह्याच्यावर घेतात, प्रदत्त मतदान बऱ्याच ठिकाणी घेतलं गेलं। पण हे जरी इतर मतदान केंद्र, एक 3-4 मतदान केंद्र, विशेषतः सिल्वर जुबलीचं मतदान केंद्र, त्याचबरोबर वॉर्ड नंबर 13 मधले 2 बूथ आणि प्रभाग नंबर 6 मधलं काही बूथ, इथं गैरप्रकार हे घडले आणि ते आढळून आले। त्यातली एक पोलीस केस पण झालेली आहे आणि ते गैरप्रकार त्या केंद्राध्यक्षाच्या निदर्शनास विश्वास भाऊ आणि नागेशांना, त्याचबरोबर पत्रकार आपले संतोष ठोंगे यांनी पण निदर्शनास आणलेले आहे। सिल्वर जुबलीच्या केंद्रावर मात्र या विरोधी पक्षांनी अतिरेक केलेला होता। त्याबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती त्या केंद्रावर शेवटपर्यंत उभे असलेले विश्वास भाऊ, त्याचबरोबर संतोष ठोंगे, अजून आमचे 4 जण प्रतिनिधी म्हणून काम करत होते। त्या सगळ्यांना आलेला अनुभव हा आता विश्वास भाऊ आपल्या पुढे नमूद करते। नमस्कार। मी सर्वप्रथम बार्शी शहरातल्या ज्या ज्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। काल सिल्वर जुबली हायस्कूल या ठिकाणी जे 5 बूथ होते त्या ठिकाणी आम्ही सकाळी
7 वाजता प्रत्येक बूथवर मधील आमचा प्रतिनिधी आणि नगराध्यक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. जवळजवळ मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 7:30 वाजता 7:30 ते 7:45च्या दरम्यान ग्रामीण भागातली एक गाडी त्या ठिकाणी बोगस मतदान करण्यासाठी आली होती. परंतु मी स्वतः त्या ठिकाणी हजर असल्यामुळं आणि प्रत्येक लोकांना ओळखू शकत होतो, ती तिथूनच बाहेरच्या बाहेर परत पाठवली गेली. आणि आजपर्यंतचा त्या बूथवरचा आपण सर्वांनी अनुभव पाहिलेला आहे. जरी आपण तिथं प्रतिनिधी कोणी बसवले तर त्यांच्यावरही प्रेशर असायचं, दबाव असायचा आणि त्यांना पाहिजे असं ते मतदान करून घेत होते. त्या ठिकाणच्या काही ठराविक समाजाच्या लोकांना फोनही त्यांनी केले होते की तुम्ही मतदानाला येऊ नका. काही मुस्लिम समाजातले असतील, लिंगायत समाजातले असतील, अशा लोकांना फोन करून धमक्या दिल्या होत्या. परंतु आम्ही त्या ठिकाणी पूर्ण तयारीनिशी गेलेलो होतो. मी स्वतः एसपींना अर्ज देऊन 2 स्वतंत्र बॉडीगार्ड माझ्यासाठी घेतलेले होते आणि मनामध्ये पक्क ठरवलं होतं सकाळी 7:30 ते मतदान संपेपर्यंत त्या ठिकाणी आपण हजर राहायचंय. लोकशाही पद्धतीनं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे ही मनामध्ये पक्की खुणगाट बांधलेली होती. जे कोणी प्रशासनातले लोक होते, पोलीस यंत्रणा होती, त्यांच्यावरही सरकारचा मोठा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि प्रत्येक बूथवर फिरत असताना बोगस मतदान, आधार कार्ड नवीन छापून घेतलेले ते लक्षात यायचं लगेच. जागोजागी अडवणूक करून त्या ठिकाणची माणसं बोगस करायला आलेली ती परत पाठवली. एक तर असं उदाहरण होतं, वयवर्ष 72 मुलगी आणि मतदान करायला आलेली एक तरुणी त्या ठिकाणी दिसली. आजपर्यंत त्या बूथवर त्यांना जी मनमानी करायला मिळत होती ती जाग्यावर रोखल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना वाटलं असेल की इथं कोणी येणार नाही आणि आपण नेहमीप्रमाणे मतदान करू. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय, मी प्रेमाने कपडे काढून देणारा माणूस आहे. आडव्यात गेलं तर भ्यायची भानगड अजिबात नाही. तिथं जातानाच ठरवलं होतं, होऊन काय होणार आहे, जीव जाईल, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि मतदान सर्व व्यवस्थित करून घ्यायचं. जीवावर जर बेतत असेल तर असं सहज सोडायचं नाही, 2-4 घेऊन जायची तयारी माझी होती. त्यामुळं प्रचंड असा चळफळाट त्यांचा व्हायला लागलेला होता. आपल्या इथं येऊन आजपर्यंत जे घडलं नाही ते इथं घडायला लागलंय आणि ही निवडणूक आपल्या आता हातातनं गेलीये म्हणून 4 वाजेपर्यंत मला माहित होतं हे सकाळच्या वेळेत काही होणार नाही. जर सकाळी 11-12ला जर त्यांनी काही उद्योग करायचा प्रयत्न केला असता तर इतर ठिकाणच्या मतदानावर परिणाम होईल. 4 वाजता पुन्हा आम्ही अलर्ट झालो. माझ्या बॉडीगार्डना सांगितलं आता खरी वेळ आता सुरू झालेली आहे.
एक आमचे सहकारी चिको आपला काय शिंदे, त्याला भरमसाठ पैसे घे आणि तू शांत बस. पण तो बहादर म्हणला, नाही म्हणला, आम्हाला नेत्यांचे आदेश आहेत, मी इथनं हलणार नाही. हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. साधारण 4:30च्या नंतर काहीतरी कुरापत काढायची म्हणून काढली. कुरापती काढायच्या म्हणल्यावर त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. कुठं जातीवर बोलला, अमुक बोलला, असं प्रशासनाला सांगितलं आणि त्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्याचे कपडे फाडले. त्याच्यानंतर मला ते समजलं की आम्ही आणि ते त्या ठिकाणी जात असताना संतोष ठोंगे माझ्या मागच्या बाजूलाच होते, ते पुढे आले. डिपार्टमेंटचे जे बॉडीगार्ड होते, भाऊ तुमची जबाबदारी आमच्यावर आहे, तुम्ही थोडंसं बाजूला चला, हे आमचं बाकीचं आहे ते हे डिपार्टमेंट बघेल. बाजूला घेतलं. जात असताना पुन्हा अजून जवळ यायचा प्रयत्न झाला. बॉडीगार्डनं जो कोणी हात केलेला होता त्याचा हात अडवला. माझा फक्त चष्मा पडला खाली आणि मला एका मतदान केंद्रात आतमध्ये बसवलं आणि ते समोर थांबले. तोपर्यंत ठोंगेंना तिथं थोडी झटापट केली आणि त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की आता हे सगळे निघून जातील. पण मी ठरवलेलं होतं मतदान संपेपर्यंत तिथनं हलायचं नाही. पुन्हा पोलीस फोर्स आला. मी पुन्हा प्रत्येक केंद्रामध्ये आत गेलो आणि बाहेर येऊन नंतर थांबलो. ही जी दहशत आणि गुंडगिरी आहे, या गुंडगिरीला या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणानं आळा बसणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. ही त्यांना पुढच्या भीती की पुन्हा पुन्हा जर कोण इथं आपल्या केंद्रावर यायला लागलं तर आपलं काही खरं नसणार आहे, म्हणून त्यांनी हा उद्योग निश्चितपणानं ते करणारच होते. मला माहित पण होतं सामोरं जायचंय, ही पक्की खुणगाठ बांधलेली होती. आणि शेवटच्या काही 10-15 मिनिटांमध्ये तरीही त्यात सगळे अधिकारी, डिपार्टमेंट त्या ठिकाणी होतं. काही थोडाफार बोगस मतदान नाही म्हणलं तरी झालंय. जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे, किरकोळ स्वरूपात झालं. परंतु आजपर्यंत जे एकतर्फी 1000 आणि 1500चा लीड मिळत होता, तो निश्चितपणानं आम्ही रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय झालं म्हणजे जे जे घडलं ते सांगितलं मी आता. हा, बोलतो. तर गोंधळ घालून त्यांना असं वाटलं की हे निघून जातील, परत घेऊन निघून जातील आणि बाहेरची यंत्रणा विस्कळीत होईल. भाऊच्या अंगावर गेले, तिथनं माणसं इकडे येतील. मी म्हणलं कोणी यायचं नाही, मी शेवटपर्यंत तिथंच थांबणार. अगदी आमची यंत्रणा डिस्टर्ब होऊ दिली नाही मी तिथं. नमस्कार माझ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांनो. काल बार्शी नगरपालिकेच्या मतदान वेळी सिल्वर ज्युबली प्रशाला येथे मी उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून उभा होतो. आत्ताच विश्वासभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून तिथं हजर होतो.
त्यांनी सुरुवातीला प्रथमतः सिल्वर ज्युबलीचे मी आभार मानेल. त्यांनी वर्गात सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे ठेवल्यात आणि प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ठेवलेले आहेत. त्यामुळे ह्या ज्या घटना झालेल्या आहेत ते पाहिलेले आहेत सगळ्यांनी. तिथल्या काही नागरिकांनी शूटिंगही करून ठेवलेले आहेत. म्हणले आम्ही आजपर्यंत गेली 25 वर्ष पहिल्यांदा आम्हाला मतदानाचा हक्क बजावायला मिळतो, हे मला सांगितले. जे माझ्या ओळखीचे होते त्यांनी. काही ओळखीचे नव्हते ते म्हणले हे झालंच कसं, तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहात? मी म्हणलं आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहे. सकाळी सुरुवातीला 8:15 वाजता एकदम मतदान केंद्राच्या आतमध्ये जी सिल्वर ज्युबली स्टेजच्या बाजूचं मतदान आहे तिथे एकदम क्राऊड 50 आतमध्ये, एकदम 50 क्राऊड आतमध्ये घेता येत नाही. त्यांनी चेकच करायचं नाही, नुसतं नाव घेतलं की टिक मार केलं की जा, टिक मार केलं. मी म्हटलं इथं आमचे पोलिंग एजंट बसलेले आहेत, म्हटलं त्यांना त्यांचा चेहरा बघू द्या. तिथं ऑब्जेक्शन गेलं. तिथं मग बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत आले. त्यांचं माझं काय संभाषण झालं हे तर कॅमेऱ्यात आहेच, पण मीही सांगतो. काय संबंध आहे तुझा हे काय? मी म्हणलं मी मतदार प्रतिनिधी आहे, तुला बघून घेईल. मी म्हणलं बघून घ्यायच्या आधी म्हटलं तू एकदा तुझ्या वडिलाला विचार बाबा, म्हटलं मी कोण आहे. त्याच्यानंतर तिथं नागू राऊत आले. त्यांनी मला समजून सांगितलं. माजी नगरसेवक पिनो काकडे आले. त्यांनी त्या विचारांनी सहकार्य केलं, त्यांना बाजूला नेलं. ही झाली पहिली घटना. त्यानंतर अशा घटना 2 ते 3 वेळेस घडल्या. मात्र दुपारी शेवट 2:15 वाजता ते माझ्या सिल्वर ज्युबलीच्या स्टेजच्या डाव्या साईडच्या बूथवर आले, जिथं मी बसलेलो होतो. तिथंही सर्व अधिकाऱ्यासोबत माझी आरेतुरेव झाली. त्याला म्हणलं तू जर इथं बूथमध्ये आला तर एक म्हणलं चुकून आमच्याकडे बोगस होते तीही होऊ देत नाही म्हटलं. म्हणजे एखाद्या मतदान केंद्रावर एखाद्या महिलेचं वय 70 लागतं चुकून. आपल्याला कळते ते नाही, ते ओळखतो, आपण जाऊ देतो. ऑब्जेक्शन घेतलं काही होतं, पण कशाला? निवडणूक शांततेत पार पाडायची. बार्शीचा सुसंस्कृतपणा आपल्याला दाखवून द्यायचा आहे. पण तिथला जो दहशतवाद होता, अतिसंवेदनशील क्षेत्र महाराष्ट्रात क्रमांक 3 वर सिल्वर ज्युबली प्रशाला आहे, हे मी तुम्हाला ठासून सांगतो. अशा अतिसंवेदनशील क्षेत्रात जिथे माजी आमदारांचं घर हाकेच्या अंतरावर आहे, माजी नगरसेवक नाना राऊत यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे वाघाच्या जबड्यात आम्ही गेलोय. आम्हाला माहित होतं वाघ म्हणलं तरी खाणार आहे आणि वाघोबा म्हणलं तरी खाणार आहे. परंतु त्यांची सीमा संपली. 5:45 वाजता भाऊच्या तिकडे कालवा झाला असं मला कळालं. मी बोट सोडून तिथपर्यंत गेलो. भाऊला धक्कापक्की व्हायचा प्रयत्न झाला होता, पण ते बॉडीगार्डनं तिथपर्यंत त्यांना कव्हर केलं. मग ती भाऊच्या मागं मग मी ढकलत तिथं गेलो आणि तिथं भाऊला आतमध्ये कोंडल्यानंतर मी दरवाजा लावून घेतला. तोपर्यंत पुन्हा हे महाशय सगळे तिथं आले. एक 50-1चा क्राऊड असेल मला मारताना. तो सीसीटीव्हीमध्ये कैद आहे सर्व. 50-1चा क्राऊड मारत होता आणि मला वाचवलं कोणी तर मी अभिमानाने सांगेल मला कव्हर केलं. होय, तो विरोधक पिनो काकडे माजी नगरसेवक त्यांनी मला कव्हर केलं. माजी नगरसेवक मोरीबाईचा मुलगा, विरोधक असू द्या, स्पोर्ट्समॅनशिप न वागा, त्यांनी कव्हर केलं. मात्र वरनं माजी चेअरमन बाजार समिती चेतावणी देतो, बघा बघा बघा. तेवढ्यात मी काय बघणार, ती आवाजात आला नसेल ते शिशू भरपूर आहे. कपडे फाटेपर्यंत मारले. एक 15 ते 20 फटके बसले. त्यात 5 फटके अगदी सॉलिड बसले. ज्यांनी मारलं त्याला धन्यवाद आहे, अगदी सॉलिड बसले. ते चालतं सुद्धा तिला रुटते. आणि हे बघा माझ्या कपड्याची अवस्था. कालच मी दाखल करू शकलो असतो, पण सन्मान्य नेत्याला सांगावं म्हणलं, पक्षप्रमुखाला सांगावं म्हणलं. बनेला आणलेलं नाही, बनेला बी रक्त लागलेलं आहे. दाखवतो नीट बार्शी करायला दिसू द्या. हा पाठीमाग पण आहे, हे बनेल आहे. बार्शी जी आता अशांत आहे. विधानसभेला त्यांचा पराभव झाला, राजकीय पराभव झाला. आता उरली होती फक्त दहशत. ती दहशत ह्या नगरपालिकेला त्यांना दाखवायची होती.
4:45 पर्यंत फक्त 60% मतदान होतं पत्रकार मित्रांनो, माहितीच नव्हतं. जिथं सिल्वर जुबली प्रशालेत दुपारी 2च्या आत 80% मतदान होतंय, 1:30-2च्या आत संपूर्ण मतदान होऊन जातंय. मग पॅनिक ते झालेच, साहजिकच आहे. आपल्याला ज्यांची वृत्ती, ज्यांचा चष्मा असेल ते दिसणार आहे त्यांना, त्यामुळे तो कालचा प्रकार घडला. पण आम्ही इथून पुढे अजूनही इलेक्शन आहे, योगायोगानं भगवंत जागा आहे. भगवंत काय लोकाला टोप्या घालून आम्ही सोन्याचा मुकुट घालणाऱ्यापैकी मी नाही. त्यामुळे हा प्रकार आहे. बार्शी जी अशांत आहे, दहशत माजवली आहे. माझ्या बायका, सुना आणि मुलं आणि लेकरं जर सुरक्षित राहायचे असेल तर हा दहशतवाद इथे संपला पाहिजे. पुन्हा काय सर्व बार्शीकर सुज्ञान आहेत. धन्यवाद. जाऊ काल मतदानाच्या दरम्यान एक मिनिट इथे वाईट बाई इकडे या, ते मागे घ्या. मागे वाईट बाई इकडे. काल प्रभाग क्रमांक 6 मध्ये कुंकुलड हायस्कूलच्या मतदान केंद्रावर खोली क्रमांक 2 मध्ये 4 महिला बनावट आधार कार्ड घेऊन प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर मी आता त्या भागात 2001 पासून वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं सगळ्या मतदारांशी संपर्कात आहे. त्यामुळे मला माणूस माहित होता. सहज उत्सुकतेनं त्या ताईंकडं म्हटलं, ताई कार्ड बघू जरा. त्यांनी दाखवलं. म्हटलं, तुमचं नाव काय? त्या म्हणल्या, हाय की कार्डावर. त्या म्हणल्या, हाय की कार्डावर. मला बी म्हणल्या. बरं बरं, लक्षात आलं बनावट प्रकार आहे हा. त्या म्हणल्या, कुठे मतदान केंद्र आमचं? ते मला ओळखत पण नव्हत्या. मी म्हणलं, हे खोली क्रमांक 2 मध्ये तुमचं मतदान केंद्र. त्या रांगेत उभारल्या. मी आतमध्ये जाऊन बूथ एजंटच्या टेबलवर बसलो. काही वेळानंतर त्या जिथं पहिल्यांदा आयडेंटिटी घेतलं जातं त्या टेबलला पोहोचल्या आणि त्या माणसानं त्यांना कार्ड हातात घेऊन नाव विचारलं. तिथं बी तेच आहे की त्यात कार्डात. त्यांना नाव सांगता आलं नाही. मग मी नियमाप्रमाणे केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणलं. माझं ऑब्जेक्शन आहे 4ही महिलांवर आणि 4ही कार्डात हातात घेतली. दरम्यान त्या कार्डावरची नावं अशी होती, विजया प्रवीण बडदापुरे, त्याच्यानंतर सुधा प्रभाकर सराफ, त्याच्यानंतर अश्विनी विजयकुमार राडेकर आणि शांता राजकुमार बडदापुरे. आता बडदापुरे सर म्हणून माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडकेंच्या घराच्या पाठीमागे राहतात. राडेकर आडकेंच्या घराच्या शेजारी राहतात. अशी ही फॅमिली सगळी. त्यातली पर्सन ना पर्सन मला माहित आहे. या 4ही महिला बनावट आधार कार्डावर फक्त ह्यांचे फोटो, नाव दुसऱ्याच व्यक्तीचं आणि फोटो ह्यांचे, अशा प्रकारे मतदानासाठी तिथं आलेले होते. दरम्यान मी निवडणूक निर्णय अधिकारी भोसले साहेबांना मोबाईलद्वारे संपर्क केला. म्हणजे साहेब असा प्रकार घडला, असं झालंय. मला म्हणले, ठीक आहे, तिथे केंद्राध्यक्ष आहेत का? म्हणलं, आहेत, द्या त्यांना. केंद्राध्यक्षांकडे फोन दिला. केंद्राध्यक्षांचं त्यांचं संभाषण झालं. केंद्राध्यक्षांनी त्यांना सांगितलं की 4ही महिला माझ्या समोर आहेत, मी त्यांची आयडी घेतले राहतात आणि त्यांना थांबवले. त्या दरम्यान कुठून माहिती मिळाली माहित नाही, EPI झालटे साहेब तिथं उपस्थित झाले आणि म्हणजे काय प्रकार आहे, नेमकं काय झालंय ते आले, त्यांना दाखवलं. त्या दरम्यानच्या काळात त्या केंद्राध्यक्षांनी ती आयडी घेतली. त्या बायकांना पोलीस वगैरे हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्या बायका तिथून पळून गेल्या. मी लिखित स्वरूपात केंद्राध्यक्षांकडे तक्रार दिली की बाबा असं असं प्रकार घडलेला आहे आणि हे जे फोटो त्या आयडीचे काढले ते केंद्राध्यक्षांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले आहे. त्यानंतर राज्य गुप्त वार्ता विभागाचं पथक तिथं आलं. ते 2 PSI त्यांनी चौकशी केली. माझ्याकडून माहिती घेतली, केंद्राध्यक्षाकडून घेतली. त्या बनावट जे आधार गोळा केले होते त्याचे फोटो काढले त्यांनी केंद्राध्यक्षांच्या मोबाईलमधले आणि अशा प्रकारे बनावट आधारच्या संदर्भानं मी फेसबुकच्या माध्यमातून एक साधारण 30-35 सेकंदाचा व्हिडिओ टाकला. तरी देखील दुपारच्या वेळी काही व्यक्तींची नावं घेता येत नाहीत. त्यांच्या नावचं, आता मला माहिती आहे त्या बिचाऱ्या ऍडमिट आहेत पुण्यात, त्यांच्या नावचं बनावट आधार घेऊन एक कार्यकर्ता घुसला होता. गंमत म्हणजे त्या महिलेकडं त्या मतदान केंद्रातले 2 केंद्रावरचे ओळखपत्र होते. एका केंद्रात मतदान करायचं, शाही पोसायचं, परत दुसऱ्या केंद्रात जायचं. या सगळ्या संदर्भानं
बोगस बोगस आधारच्या संदर्भात मी वारंवार फेसबुकच्या माध्यमातून जनजागृती केली, सभेतून सांगितलं, पत्रकार परिषदातून सांगितलं. एक गुन्हा बार्शी पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. आता आमची मागणी अशी आहे की महाविकास आघाडी म्हणून आदरणीय सोपल साहेब, विश्वासभाऊ, आम्ही सर्वांच्या वतीनं की ह्या बोगस बनावट आधार कार्डचा पर्दाफाश झाला पाहिजे. कारण याचा आधार घेऊन त्या ठिकाणी मतदान बनावट तयार केले जातात, बनावट मतदार आणले जातात. ह्या महिलांचा शोध लागलाय. ह्या महिला कुठल्या आहेत, काय आहेत, कोणाच्या घरातल्या आहेत त्याची माहिती आहे. या संदर्भानं बनावट आधार कार्ड बनवत असताना व्हॉट्सअप कॉलिंग करून कोण कोण कोणाशी काय बोललंय याचे रेकॉर्डिंग उपलब्ध होत आहेत, काही व्हिडिओज आमच्याकडे उपलब्ध होत आहेत. हे वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रकार ताणून धरला जाईल. या प्रकारात अंतिम निकाल लागेपर्यंत आणि शेवट बनावट आधार कार्ड बनवणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात अडकेपर्यंत आम्ही थांबणार नाही. कारण आज तुम्ही एकीकडे लोकशाही म्हणून मतं मागताय, दुसरीकडे तुम्ही अशी बेबंदशाही करताय, दडपशाहीच्या माध्यमातून बनावट कागदपत्राच्या आधारे बनावट मतदार उभे करायचे आणि मतदाना प्रक्रियेला सामोरं जायचं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही बघा ना, मतदाराला हात जोडून बघा तुम्हाला मतं देता येत का नाही ते. तुम्ही बनावट आधार कार्डच्या आधारे जर मतं मिळवणार असाल तर कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं. हा प्रकार बार्शीत प्रचलित होता, याचा उहापोह होत नव्हता. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीपासून आम्ही सगळेजण अलर्ट आहोत. त्याचाच परिपाक म्हणून विश्वासभाऊ, संतोषजी सर्वजण सिल्वर जुबलीला थांबले. बाकीच्या केंद्रावर आम्ही अलर्ट होतो. आणि आता परिणाम असा झाला की बोगस मतदाराचा प्रकार उघडकीस आल्यामुळं प्रत्येक आयडिया आल्यानंतर चेक केलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर काही आमचे एजंट जे होते ते स्कॅनिंग करत होते. स्कॅनिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांचा तो होलोग्राफ वगैरे काय असतो त्याच्यात ते होत नव्हते. त्याचे देखील मेसेजेस आमच्याकडे पडलेत, दिस नॉट व्हॅलिड म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने ही बोगसगिरी करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्यांनी काही बोगस मतदार करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र ज्यांनी कुणी केलंय ते सीसीटीव्हीत आहेत, व्हिडिओत आहेत, ते निश्चितपणे दानाला जाणार आहेत. आणि ह्याच्या मागचा मूळ सूत्रधार जो कुणी आहे, बनावट आधार ज्याच्या त्या ठिकाणी लॅपटॉप पीसीवरनं कॉम्प्युटरवरनं तयार झालेत, त्याच्यातून ते हस्तगत केले जातील. त्याचे सगळे इव्हिडन्स आमच्याकडे गोळा होत आहेत. आणि आम्ही याच्यात टोकाची भूमिका घेऊन अंतिम निकाल लागेपर्यंत आणि सूत्रधार अटक होईपर्यंत, सूत्रधाराला ताब्यात घेईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसाच दुसरा प्रकार भगवान महावीर शाळा नंबर 2 च्या बुधबाहेर मदिना मस्जिदच्या उत्तरे बाजूस माझे नगरसेवक वाहिदभाई, माझे बंधू गणेश अक्कलकोटे, आमच्या नेत्या उज्ज्वलाताई सोपल हे सगळेजण बूथवर बसलेले असताना बूथच्या बाहेर जो मंडप असतो, मंडपामध्ये बसलेले असताना तिथून जो काही प्रकार घडला त्याबद्दल आमचे सन्मित्र वाहिदभाई शेख तुम्हाला सांगतो. काल सुमारे 11:50 वेळेस आमच्या नेत्या उज्ज्वलाताई, त्यांच्याबरोबर भगिनी, 3-4 भगिनी आणि आमचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले होते. मग मी पण तिथे थांबलेलो होतो. बूथ 4, 5, 6 म्हणजे जवळजवळ 3000 मतदारसंघ त्या ठिकाणी मतदान होतं. त्या बूथवर मी होतो. तर तिथनं काही लोक चालले होते, त्यांना मी बोलत होतो. आमचं चालू होतं त्या ठिकाणी. तर जमाव घेऊन तिथनं नानाराव चालला होता. तर त्यांनी मला येऊन थेट शब्दामध्ये शिवीगाळ केली की तुझं लय झालं म्हणला. तर मी शिवाय देऊन ती संस्कृतीच नाही, तर मी ती देऊन सुद्धा केली असते. कशा दिले शिवाय आम्हाला देता येत नाही असं काय नसतंय. पण आम्ही आमचे मार्गदर्शक आज खरं म्हणजे पन्नालालजी सुराणांची मी त्या म्हणजे दुःखातच आहे. त्यांच्या विचारात वाढलेला मी कार्यकर्ता आहे. कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत मी पायी गेलो राष्ट्रीय एकात्मतेसाठी. बंधुभाव जपणारा कार्यकर्ता, एक समाजातला कार्यकर्ता. 6 महिने पायी जाऊन मी APJ अब्दुल कलाम साहेबांना भेट घेतली. अनेक ठिकाणी दंगली घडल्या, तिथनं गेलो आहे मी. असं भेद नाही मी कोणाला. पण मला डायरेक्ट आई बहिणीवर माय बहिणीवर शिवीगाळ केली. तुला 6 वाजल्यानंतर संपून टाकीन, मारून टाकीन. अनेकांनी ते दृश्य बघितलं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी आपल्या रितसर पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. ह्या लोकांपासून मला, माझ्या कुटुंबियाला पुढच्या काळामध्ये धोका आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ह्यांची प्रवृत्ती ही किती जरी म्हणले, ह्या सभेतनं वारंवार म्हणले की आम्ही आता तसलं काय करत नाही, आमच्याकडे दहशत नाही, आम्ही कधी भांडण करत नाही, असं एकीकडे बोलायचं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही बोलत असाल, गेली 25-30 वर्ष मी ह्या बार्शी तालुक्यामध्ये काम करतो. सर्वांना, सगळे पत्रकार माझे जवळचे मित्र आहेत, तुम्ही मला बघतायत.
मी अत्यंत पुढतिडकीनं काम करणार माणूस आहे आणि एकदा पार्टी धरली म्हणजे पार्टीच. मात्र ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली. 6 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर इथं माझं वास्तव्य राहिलेलं आहे आणि त्या भागामध्ये मी सातत्यानं प्रचारामध्ये मोहीम हातात घेतली होती. त्यामध्ये मी सांगत होतो की मटकेवाले बघा तुम्ही अजून सुद्धा मटकेवाल्याचा तिथं वावर आहे. 6 नंबर मध्ये सुद्धा हा प्रकार होता. मटकेवाले, जुगारवाले आणि गुटकेवाले ह्या लोकांनी क्षण काहीतरी केलेलं आहे माझ्याबद्दल असं मला वाटतंय. तर मला ह्या निमित्तानं सांगायचं की मी भेदभीत नाही, मात्र शिवाय देणं आमची संस्कृती नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की त्या ठिकाणी महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या. एक जबाबदार घरातली सून त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्याच्या देखत अश्लील भाषेमध्ये अगदी हातवारे करून म्हणजे माझ्या तोंडापर्यंत हात आणायचा सुद्धा प्रकार केला. तरी सुद्धा मी स्तब्ध राहिलो. माझ्या बाजूला प्रमोद गोनेकर होते, त्यांनी म्हणले भाई काय जाऊ म्हणजे चलत असते. पण लोकशाहीमध्ये असं नसतंय. लोकशाहीमध्ये तुम्ही जावा ना लोकांसमोर. आम्ही पण गेलो, तुम्ही पण जावा, चांगल्या पद्धतीनं तुमची मांडणी करू शकता. मात्र ह्यांनी अशा पद्धतीचा दहशत करण्याचा म्हणजे त्या भागामधला मतदार जो आहे अण्णा, तुम्ही त्या साईडनं लढत होता, मी ह्या साईडनं, त्या भागातला मतदार काहीतरी करून गोंधळ घालून भांडण व्हावं, पोलिसाच्या गाड्या फिराव्या, आम्हाला येत नव्हतं. आम्ही कळवलं असतं नाही त्याला गाड्या आल्या असतात, पण आम्हाला उचित नव्हतं. कारण आम्हाला शांततेनं मतदान करून घ्यायचं होतं. कारण आमची घोडदौड ही विजयाकडे चाललेली आहे. त्यामुळं आम्ही आमचा पाय अजिबात घसरू दिला नाही. अनेकांनी हे दृश्य पाहिलं आणि संबंध माझ्या समाजाला सुद्धा ह्या गोष्टीची खंत वाटली. एक शहरातली प्रमुख मशीद, त्या मशिदीच्या कोपऱ्याला अशी घटना घडावी, लोक बोलत नाहीत, याचा अर्थ तुम्ही ती वाईट वागलात नाहीत असं होऊ शकत नाही. आणि मला अतिशय म्हणजे आमचं कुटुंब सुद्धा हादरलं की म्हणले कशासाठी एवढं सगळं, अशी प्रवृत्ती जर वावत असत तुम्ही कशाला या कंद्यात पडता. मात्र मी काय कधी हटणार नाही. आदरणीय सोपर साहेबांचं हात आमच्या पाठीवर आहे. आम्ही कुणाच्याही बाला भ्याणार नाही. मात्र अशी प्रवृत्ती पुढच्या काळामध्ये वाढू देऊ नये अशी मी नागरिकांना या निमित्तानं, पुढची सुद्धा अनेक काळ आहेत, या सगळ्या गोष्टी पुढे अजून वारंवार येणार आहेत, तर नागरिकांना देखील माझी अशी विनंती आहे की दहशतवाद ही म्हणतात की आम्ही करत नाही, मात्र हे घडलेलं आहे, हे वास्तव आहे. आणि मला डिपार्टमेंटच्या माध्यमातून मला आणि माझ्या कुटुंबाला पुढच्या काळात संरक्षण मिळावं. आणि जर मला काय झालं तर त्याला हे राऊत कुटुंबीय, कारण विजय नाना राऊत ह्या ग्रस्तानं थेट माझ्याशी असं केलेलं वागणूक दिलेली, असं नाही ना, असं नाही चालायला पाहिजे असं. त्यामुळं हा दहशतवाद पुढच्या काळात संपवा आणि काल झालेल्या घटनेचा मी निषेध, तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मी तर या निमित्तानं काल 2-3 प्रभागामध्ये जे काही गैरप्रकार घडले आमच्या विरोधी बाजूकडून, त्याची आत्ता तुम्ही इत्थंभूत माहिती घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे की तुमच्या माध्यमातून बार्शी नागरिक, तालुक्यातील नागरिक, महाराष्ट्रातील नागरिकापर्यंत ही वस्तुस्थिती पोहोचवण्याचं काम तुम्ही निश्चितपणानं करता, ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि सर्व बार्शीकर बंधू भगिनी मतदार जे आहेत त्यांनी काल जे मतदान केलं त्या सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.